नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी निबंध लेखन. जर का मित्रांनो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपण माझा आवडता सण गुढीपाडवा या विषयावर निबंध पाहणार आहोत. तर मित्रांनो, चला आपल्या आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. माझा आवडता सण गुढीपाडवा. आपल्या देशात वर्षभरात अनेक सण साजरे केले जातात. त्यापैकी गुढीपाडवा हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात सुंदर आणि आनंदाने साजरा केला जाणारा सण आहे. महाराष्ट्रात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात करण्याची परंपरा आहे. गुढीपाडवा प्रामुख्याने महाराष्ट्रात हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. पाडवा म्हणजे प्रतिपदा. या दिवशी लोक आपल्या घराबाहेर गुढी उभारतात. गुढी किंवा ब्रह्मध्वज उभारणे हे आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. गुढी ही उंच बांबूपासून तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुनिंब, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर तांबा किंवा चांदीचं भांडं बसवलं जातं. गुढीनंतर पाटावर तांदूळ ठेवून उभी केली जाते. पाटाभोवती रांगोळी काढली जाते. या दिवशी हिंदू नववर्ष सुरू होते. महाराष्ट्र राज्यासोबतच आंध्र प्रदेश आणि गोव्यासह दक्षिण भारतीय लोकही गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करतात. हा सण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात उगाडी आणि महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात गुढीपाडवा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशीचे आरोग्यासाठीही फायदेशीर असे पदार्थ नैवेद्य म्हणून तयार केले जातात. पुरणपोळी, श्रीखंड, पुरी तसेच इतर पदार्थांचा बेत केला जातो. या दिवशी कडुलिंबाचे खास महत्त्व असल्याचे सांगितलं जातं. या दिवशी गुढीला कडुनिंबाच्या कोवळ्या पानांची डहाळी बांधली जाते. या दिवशी गोड पक्वानांसोबत कडुनिंबाची पाने खाण्याची परंपरा आहे. कडुलिंब आरोग्याला चांगले असते. तसेच या महिन्यात भरपूर उकाडा असतो. कडुलिंब सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होते. या दिवशी चैत्र नवरात्र सुरू होते. तसेच परंपरेनुसार घटस्थापना केली जाते. या दिवशी लोक फुलांनी आपली घरे सजवतात, अंगणात रांगोळी घालतात, गुढीपाडव्याला नवीन कपडे परिधान करतात. हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हे 3.5 मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दिवाळी पाडवा आणि दसरा हा अर्धा मुहूर्त मानला जातो. गुढीपाडव्याचे जसे सामाजिक महत्त्व आहे त्याच पद्धतीने त्याचे आयुर्वेदिक आणि नैसर्गिक महत्त्व देखील आहे. चैत्र महिन्यापासून हिवाळ्याची थंडी कमी होऊन उन्हाळा वाढायला लागतो. यावेळी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने शरीरातील कीटकांचा नाश होतो. गुढीपाडव्याच्या सुमारास झाडांना नवीन पालवी फुटते. गुढीपाडव्याला मराठी नवीन वर्ष सुद्धा म्हटले जाते. या दिवशी कुटुंबातील सर्वजण सोबत बसून गोड पदार्थांचा आस्वाद घेतात. या दिवशी काय करावे? सर्वप्रथम अभ्यंग स्नान. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंग स्नान करावे. शरीराला तेल लावून नंतर ऊन पाण्याने स्नान करावे. तोरण. आम्रपल्लवांची तोरणे तयार करून प्रत्येक दाराशी लाल फुलांसहित बांधावे. पूजा. सर्वप्रथम नित्यकर्म देवपूजा करावी. तसेच वर्ष प्रतिपदेला ब्रह्मदेवाची पूजा करून महाशांती करायची असते. नंतर होम हवन आणि ब्राह्मण संतर्पण करावे. तसेच विष्णूंची पूजा करून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. या प्रकारे शांती केल्याने सर्व पापांचा नाश होतो, आयुष्य वाढतं आणि समृद्धी येते. ज्या वारी गुढीपाडवा येत असेल त्या वाराच्या देवाची पूजाही करावी. गुढी उभारावी. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारावी. पंचांग श्रवण. ज्योतिषाचे पूजन करून त्याच्याकडून किंवा उपाध्याकडून नूतन वर्षाचे पंचांग अर्थात वर्षफल श्रवण करावे. पंचांग श्रवण केल्याचे फल म्हणजे लक्ष्मी लाभते, आयुष्य वाढतं, पापनाश होतो, निरोगी राहतात,
चिंतिले कार्य साधिले जातात. कडुलिंबाचा प्रसाद. पंचांग श्रवणानंतर कडुलिंबाचा प्रसादाचे महत्त्व आहे. लिंबाची फुले, कोवळी पाने, चण्याची भिजलेली डाळ, मध, जिरे आणि थोडेसे हिंग घालून त्याचा केलेला प्रसाद ग्रहण करावा. जमीन नांगरणे. या दिवशी जमिनीत नांगर धरावा. या दिवशी नांगरण्यामुळे जमिनीची क्षमता अनेक पटींनी वाढते. या दिवशी शेतीची अवजारे आणि बैल यांवर अक्षता टाकाव्या. शेतात काम करणाऱ्यांना नवीन वस्त्र द्यावे. या दिवशी शेतात काम करणाऱ्या आणि बैल यांच्या भोजनात पिकलेला भोपळा, मुगाची डाळ, तांदूळ, पुरण, इतर पदार्थ असावे. दान. या दिवशी गरजू लोकांना दान दिल्याने पितर संतुष्ट होतात. तसेच हा दिवस सुख समाधानाने आनंदी वातावरणात मंगलगीते, वाद्ये, कथा ऐकत घालवावा. चैत्र महिन्यातील या तिथीनुसार सर्व युगांतील सतयुगाची सुरुवातही याच तिथीपासून झाली असे मानले जाते. असे म्हटले जाते की गुढीपाडव्याचा दिवस निश्चित करण्यापूर्वी प्राचीन भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य यांनी त्यांच्या संशोधनानुसार भारतीय पंचांग रचले. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचे दिवस, महिने आणि वर्षाची गणना केली आणि त्यानुसार चैत्र महिना प्रतिपदेचा गुढीपाडवा आहे. मान्यतेनुसार याच दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली होती. असेही म्हटले जाते की त्रेतायुगामध्ये भगवान राम याच दिवशी रावणाचा वध करून अयोध्येला परत आले होते व त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येतील लोकांनी घराबाहेर विजय पताका म्हणून गुढी उभारली होती. पुराणानुसार गुढीपाडव्याची आणखी एक कथा आहे. या कथेमध्ये शालिवाहन नावाच्या एका कुंभार पुत्राने शकांचा पराभव करण्यासाठी 6000 मातीचे पुतळे बनवले होते. असे म्हटले जाते की या मातीच्या पुतळ्यांमध्ये प्राण फुकून त्याने शकांचा पराभव केला होता व तेव्हापासून शालिवाहन राजाच्या नावाने शालिवाहन शक ही नवीन कालगणना सुरू झाली. गुढी हे सुख समृद्धीचे प्रतीक असते. घरातील शांती, सुख, समृद्धी अशीच कायम राहावी यासाठी सर्वजण घरी गुढी उभारतात. प्रत्येक सणाचे एक वेगळे वैशिष्ट्य असते. तसेच गुढीपाडव्याचे सुद्धा आहे. भारतीय संस्कृती जपणे आणि प्रत्येकावर प्रेम करणे हे या सणाचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच मला गुढीपाडवा हा सण खूप खूप आवडतो.